एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे होणारच। पण महाराष्ट्राच्या आजवरच्या सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास लक्षात घेतला तर आजवर या साऱ्या गोष्टी मर्यादेचं भान राखून व्हायच्या। पण सध्याचे दिवस हे पातळी सोडून बोलण्याचे आहेत का? कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम हे त्यात सातत्यानं आघाडीवर आहेत। त्याच रामदास कदमांनी शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बोलताना दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावरून उद्धव ठाकरेंवर खूपच गंभीर आरोप केले। त्या आरोपांचा त्यांनी आज पुनरुच्चारही केला। बाळासाहेबांच्या निधनानंतर तब्बल 13 वर्षांनी रामदास कदमांनी हे आरोप करण्याची काही कारण असू शकतात का? जाणून घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? रामदास कदम ह्याला मी छमछम दास बामदास कदम म्हणतो। उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत, उद्धवजी कपटी आहेत। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीच होऊन जाऊ दे। दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे आणि शिंदेमध्ये मेळाव्यांचा सामना रंगला होता। शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे बोलत होते तर त्यांचं भाषण संपता तिकडे नेस्को सेंटरमध्ये रामदास कदम बोलायला उभे राहिले, ते दारुगोळा घेऊनच। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात डान्स बारवरून योगेश कदमांवर केलेली टीका बाप म्हणून कदमांच्या इतकी जिव्हारी लागली की त्यांनी थेट भूतकाळात जात उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती? कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय। शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत। रामदास कदमांच्या खळबळजनक आरोपांनंतर राजकारण तापलं। कदमांना उत्तर देण्यासाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले। कदमांना प्रत्युत्तर देताना भास्कर जाधवांचीही जीभ घसरली। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला, एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या हल्ल्यानंतर रामदास कदमही इरेला पेटले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा छळ केल्याचा आरोप करत त्यांना नार्को टेस्टचं चॅलेंज दिलं। जे बोललोय ते वास्तव आहे। हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत। मी नाही बोलणार ते, हळूहळू येईल ते। हे वास्तव आहे सगळं। उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत, उद्धवजी कपटी आहेत। आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीच होऊन जाऊ देत। दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली, याच्यावरती मी बोलणार आहे, पण आज नाही बोलणार। मी बोलणार याच्यावर। उद्धव ठाकरेंची आणखी कोंडी करण्यासाठी आणि आपण केलेले आरोप 100% खरे आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी शरद पवारांनाही वादात ओढलं। शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही। आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे। मी मातोश्रीमध्येच होतो। हे तुम्ही केलंत पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंत। देशामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं। माणुसकी राहिली आहे का नाही, सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर? असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही। गेलेल्या माणसाबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं।
रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचा विषय उकरून काढल्यानंतर इतके दिवस गप्प असलेले शिंदेचे इतर नेतेही बोलायला लागले. मग नितेश राणेंसारख्या भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना जाब विचारायला सुरुवात केली. हे बघा, याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला त्या शिवसेना प्रमुखाबरोबर असलेले आमचे संबंध या बाहेर काढायच्या नव्हत्या. पण काल रामदास कदमाने जो काही उल्लेख केला त्यात तथ्य आहे. हे याच्यासाठी कारणीभूत असलेला माणूस तो विनायक राऊत आहे. त्यांना एकदा विचारा काय झालं होतं. उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं. स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली. याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना. रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे. स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. 2012 सालच्या दिवाळीत बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. त्याला आता 13 वर्ष लोटली आहेत. बाळासाहेबांनी जन्माला घातलेल्या शिवसेनेची 2 शकलं झाली. बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक कोण, यावरून या दोन्ही सेनांमध्ये तुंबळ संघर्ष सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष आणखी तापणार आहे. पण त्यासाठी 13 वर्षांनंतर बाळासाहेबांना पुन्हा राजकारणात ओढून वाद तापवणं कितपत योग्य आहे? आपल्या स्वार्थापोटी गेलेल्या माणसालाही सोडायचं नाही, हे आपल्या राजकीय संस्कृतीला शोभा देणार आहे का? हा प्रश्न राजकारण्यांनी स्वतःलाच विचारायला हवा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे